विचार मांडले, पण आज खऱ्यांनी वेळ आसा चिंतपाचे आमी खुंयचे मार्गार वयता, आमी खूंय पावतले आनी आमची जी क्रेडिबिलिटी एक टाइम आसली एज अ फोर्थ एस्टेट सगळ्यांक हांव समजता जास्त एक टायमार क्रेडिबिलिटी आसली ती खूंय पावला, आमी सारखे मार्गार आसा काय ना तुम्ही चिंतपाचे आनी सगळ्यांनी आमी मेळून काम करपाचे वेळ आयलो आसा म्हाका तरी दिसता। आज चड करून म्हाका मुद्दम सांगपा जाय, आमचे जेन्ना प्रिंट मिडिया आसले थोडेशे टेलिव्हिजन आसले तेन्ना माझे ऑब्जर्वेशन एज अ पॉलिटिशियन ऑफ मोर दॅन 40 years एक बरे रेस्पॉन्सिबल जर्नलिझम म्हण आसतले, एक तेका शिस्त आसताली। आमी म्हणटा लक्ष्मण रेखा केन्ना क्रॉस करपा जायना, यू शुड नेवर क्रॉस द बाउंड्री कोण क्रॉस करनासलो आनी हे शिस्तान सगळे रिपोर्टिंग जाताले, कोणाक तासपा जाय तेंका तासताले, कोणाक कातरपा जाय तेंका कातरताले आनी बरें काम करतात तेकाय एक तुमचो जागो आसलो आनी तेय पब्लिश जाताले। आज आयच्या काळार चड करून सोशल मिडिया येयला ते उपरांत कितें जाता आनी कशें जाता बाब राज तिलक नायकानूय हांगा सांगिल्लें आसा, हे चिंतपाची खरें गरज आसा। उठसूट कोणूय आपण जर्नलिस्ट म्हणटा बदनामी करता, इतले कष्ट घेवन तुम्ही जे बरे भाशेन सांबाळटा ही सुत्रां, बाकीचे सगळे नामनेचे जे चॅनल आसा, नामनेचे जे रिपोर्टर आसा, सिन्सियरली जे काम करता त्यांची बदनामी ओव्हरऑल जावपाची शक्यता कितली आसा हे आज चिंतपाची चड गरज आसा। ओव्हरनाइट जर्नलिस्ट आनी सब एडिटर म्हूण येता, एक वेबसाइट पब्लिश जाता आनी विदाउट एनी फाउंडेशन बातमी येता विच इज मोस्ट कन्सर्निंग टू सोसायटी। आणि आज असं जाल्लें आसा, आज काळ असो जाल्लो आसा नेगेटिव्हिटी चड म्हणजे पसरता, म्हणजे नेगेटिव्ह कितें आसा ते पसरप आनी पॉझिटिव्ह आहा ते फाटी दवरप, हे आमचे समाजा मार पडटलो। आमची फुडली पिळगी जी आसा तेंचे माइंडार असर जातले, दे विल रियली बी इम्पॅक्टेड इन सच अ वे विथ ऑल द नेगेटिव्हिटी हॅपनिंग, स्पेशली विथ दिस टाइप ऑफ रिपोर्टर्स who overnight spring from somewhere. They want to be in the sensation. Yes, they may be young, they may be old. तेका दिसता आपण दुसऱ्यांक मुखार पावपाक, but at what cost? आमी कितें तरी मेकॅनिझम हेजेर काडची पडटली and rightly so. राज तिलकान जे सांगला along with जे आमचे गोंय फुडें वचत आसा, जे केन्ना आमी येवजिना त्यो कामां जाल्ली आसा, हिंगा उल्लेख केलो गेलो एक्सिडेंटांचो, आमी रोड रुंदीकरण करप, आमी बरे ब्रिजीस करप, हाजे अर्थ हे न्ही की कांयच्या काही गाडी चलोवपाची लायसन्स ना सुद्धा रस्त्यार हाडपाची। चड टुरिस्ट येता म्हूण बारां जाला, रेस्टॉरंट जाला, लोक पिवन रस्त्यार येवन एक्सिडेंट करपाची। फ्रीडम डज नॉट मीन दिस। सगळ्यांनी शिस्त पाळल्यार हांव जाणा सरकाराची जबाबदारी आसा। आमी आता हालींच हांवें एक आनीक रोड सेफ्टी काउन्सिल मिटींग हांवें आपयला, जे प्रॉब्लेमेटिक स्पॉट्स आसले, जे आमी म्हणटा एक्सिडेंट प्रोन स्पॉट्स, ते आमी ऑलमोस्ट 60% सॉल्व केला। सरकार त्या दृश्टीन काम करीत आसा, पण सिटीजन्स ऑल्सो हॅव टू डू देअर बीट। रिपोर्टर तुम्ही रिपोर्टिंग करता, येस रिपोर्टिंग करपाकूच जाय, खंय खड्डे आसा, रस्ते बरे ना, कितें बरें ना, पण सगळो दोष एक सायडी सरकाराकूच दिल्या जावपाना। एव्हरीथिंग इन लायफ अल्टिमेटली तुम्ही लक्षात दवरपा जाय इज अ बॅलन्स। You have to balance out everything. तुमचे प्रेशर तुमचे जायते फाटी प्रेशर येतलो, तरेतरेचे लोक तुमकां सांगतले हे न्यूज येवपा जाय, हे न्यूज येवपा जाय, आनी हितून कितें जाता जशें ओल्याचेर सुके जोडटा, सुक्याचेर ओले जोडटा, जे सिन्सियरली आरवी प्रभू गांवकार कशे तेजे हुणे बाब प्रमोद कांडेपारकाराचे केले लास्ट इयर फेली स्टेशन, असले बऱ्यांतले बरे जर्नलिस्ट आदी जे काम करीत आयला ते चित्त आसतले कितें जाला काय म्हण आज हे कसलो बाजार कसो जाला काय म्हणे, हे जर्नलिझम हे स्वतःचे रिपोर्टिंग हे कितें चल्ला तेंकां दिसतले। आमी जेन्ना तेजो सत्कार करता, मनापासून सत्कार करी असल्या व्यक्त्यांचो आनी तेच्या आदी खूब जाणांचो केला तसो, तेन्नाच आमकां खरें चिंतचें पडटलें की आमी सारखे मार्गार आसा म्हणून।
प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया एज यू नो इज अ सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी. त्याचे ओन म्हणजे क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी कितें बडी मारपाक कोण चुकता जाल्यार आणि रायटली सो तुमची हिंगा एथिक्स कमिटी तुम्ही चर्चा केली, पण कितले तुम्ही आपणायतले, कितले तुम्ही मर्यादा दवरतले हे विचार करून हे ठरवपाची चड गरज आसा. पण हांव तोखणाय करपाक सोदता आमचे चड करून जे रेप्युटेड जर्नलिस्ट आहात ते म्हणजे मेजॉरिटी ऑफ देम आर रेप्युटेड जर्नलिस्ट. तुम्ही बरें काम केला म्हूण इट ऑल्सो हेल्प्स टू कीप एव्हरी एडमिनिस्ट्रेशन ऑन इट्स टोज. हुंयचोय सरकार आसून दी, हुंयचे पक्षाचो अधिकारी आसून दी वा पक्षाचो सरकार आसून दी, इट इज युअर जॉब टू रिपोर्ट अँड कीप अस ऑन द टोज. दॅट इज हाऊ डेमोक्रेसी फंक्शन्स. आणि ताका म्हणटा खऱ्यांनी लोकशाही. हांव तरी केन्नाच मनान दवरना कोण म्हाजे विरोध उलयले वा कोण म्हाजेर कितें केलें म्हूण. बट समटायम्स वी बिकम विक्टिम्स. म्हाका मुद्दम हांगा सांगपा जाय, एक पॉलिटिशियन आसून दी, एक मंत्री आसून दी, एक MLA आसून दी, एक काउन्सिलर आसून दी, एक रेप्युटेशन बिल्ड करपाक कितलींची वर्सां लागतात. एक थिंगा स्थानार पावपाक, एक इमेज तुजी करपाक खूब कश्ट घेवचे पडटात. आणि ऑल ऑफ अ सडन आजकाल चड करून सोशल मिडिया लागून एक बोगस न्यूज येता सडनली जे पसरता आणि तेजे आदारार प्रिंट मिडिया केन्ना बडी पडटा. गोंयांत चडशे जावना असले जायते व्हिडिओ येयला. आय एम पर्सनली द विक्टीम. पण तरी आसतना प्रिंट मिडिया डीड नॉट पिक अप, इवन द चॅनल्स डीड नॉट पिक अप. पण आज सोशल मिडियान असली बदनामी करता. 66A कितें ते सेक्शन आसले ते काडटोगच म्हणजे सुप्रीम कोर्टान काढले फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम टू प्रोफेस वॉट एव्हर यू वॉन्ट. एक फ्रीडम मेळ्ळे म्हणून फाल्यां रस्त्यार गाडी येताना आमी असो न्हिदले जाल्यार कितें जातलें. पण हे हिंगा बरयता तांकां वो कोण असले न्यूज पब्लिश करता तांकां काय लागना काय. बट पीपल हुएवर इट मे बी, आय एम नॉट सेइंग अबाउट मी, हुएवर इट मे बी, इतली वर्सां दे स्पेंड इयर्स बिल्डिंग their reputation, earning what they have to earn in society to be amongst the people. Suddenly one news tries to destroy you. हे बरी गजाल हेही तुम्ही चिंतचे पडटले. कित्याक तुम्ही सारखे शिस्तान चलतात, तुम्ही सारखे म्हणजे एस्टॅब्लिश प्रॅक्टिस जे आम्ही म्हणतात ते प्रमाणे तुम्ही वयतात. पण बाकीच्यांचे हे चुकीची गजाल जावन आसा. आणि गोंय तरी असे नेगेटिव्हिटी पसरली जाल्यार इट इज बॅड फॉर सोसायटी, बॅड फॉर द फ्युचर ऑफ एनी स्टेट, बॅड फॉर द कंट्री. हांव म्हणटा गोंयान आमी सदांच एक नाव दवरलेलें आसा. आजकाल जाता कितें, खुंयचे सिलेक्टिव्ह फिगर घेता आणि इवन हांव वाचतालो पळय आमचे टुरिझम वचपाचे कमी जाले, टुरिस्ट येयना, कोणें न्यूज घातलो अरे वयल्यान फ्लायट फुल येता, दोनी एअरपोर्टार इतले हे येता. सारकी गजाल अशी आहा की पीपल लायक गोवा, इट इज अ मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन. जे गोंयचे दुस्मान आसा हिंगा गोंया टुरिझमान फुल्लले नाका पब्लिसिटी हे भाशेन करता. सेम वे दुसरे कडेन नेगेटिव्हिटी गोंयान अशें जाता तशें जाता. जे प्रॉब्लेम गोंयान आसा ते दुसरे स्टेटीनूय आसा. जे प्रॉब्लेम आमचे स्टेटीन आसा आख्खे जगाक आसा. हांवें पळयला अमेरिकेकूय खाल्लीच इलेक्शनां जाली, पळोवया ते कितें कितें उलयले. आज मातशें दुसरे भाशेन वातावरण जाला आणि हे सोशल मिडिया आणि वाडयता. तेका लागून हे आमी लक्षांत दवरपा जाय. तुम्ही तरी तेच मार्गार गेले आणि तेच तिडकेन फुडें सरले ना अशें आमी पब्लिश करया, अशें आमी आमचे टेलिव्हिजन चॅनलाचेर हाडया जाल्यार कांय सारखें चलपाना. येस तुमचे म्हणजे न्यूजपेपर चलपा जाय, टीव्ही चलपा जाय, चॅनलां चलपा जाय, बट मातशें तरी मर्यादा दवरूनच आमी फुडें गेल्यार म्हाका दिसता आमकां सगळ्यांक बऱ्याक पडटलें. आनी तेका लागून हेची सगळी चर्चा जावपा खातीर, फुडले बरे मार्क हाडपा खातीर असले नॅशनल प्रेस डे आमी मनयता. आनी हांव तरी समजता गोंयान आमी अजुनूय बरे आहात, तशेंच आमी बरे रावया. आनी हे बरे जर्नलिझम जे तुम्ही प्रॅक्टीस केला हांव तुमकां उनुनीत शाबासकी दिता. स्पेशली ऑल द एवॉर्डीज who got the awards, you all deserve it, whether it is for photography, whether it is for other things that you have been awarded. तुमका खरे तोखणाय करपा सारखे तुम्ही काम केला म्हूण तुमची हांगा तोखणाय केला आणि तुमकां रेकग्नायज केला. एक स्फूर्ती वाडटा मनशाची बरे करपाक समाजान.
आणि जितले बरे जातले आमकां सगळ्यांकूच बरें पडटले। एकूच आमी काम करया, जी नेगेटिव्हिटी आसा, नेगेटिव्हिटी फुडें काडपाची जी एक संवय जायत वयता ती आमी कमी करपा जाय। पॉझिटिव्ह कितें आसा तें काडपा जाय। जे चुकता, जे सारखे ना, जे 10 जाणां बऱ्या पडना, लोकां खातीर हिता खातीर बरें ना, अवश्य ते तुम्ही हाडपा जाय। हांव वयल्यान सांगता आनी हाडा, कित्याक लोकांक कळपा जाय सत कितें, दूध का दूध, पानी का पानी जे आमी म्हणटात, सत कितें ते लोकांक कळपा जाय। पूण ते करताना सिलेक्टिव्ह टार्गेटिंग करून, कोणाचे मनमानीपणे करून, कोणाचे इन्फ्लुएन्साचेर येवन हे तरी केल्यार सगळे बिगडटले। तुम्ही खऱ्यांनी कितें सत्य पडून फुडें सरून तुमचे म्हणजे न्यूजपेपराचे नाव, चॅनलाचे नाव, तुमचे जे बरयतात तेजेय नाव तुम्ही वयर दवरपाक सदां चिंतपा जाय, विचार व्हडले आसपा जाय। अल्टिमेटली आमी एक लक्षांत दवरपा जाय, एक गैरसमज जाता केन्ना देश बांदपाचे काम, देश फुडें व्हरपाचे काम जे आसा, आमचे देश खूब प्रमाणात मुखार वयता, हे सरकाराचेच काम, हे कोण कावन्सिलराचेच काम, हे एकट्याचे काम ना, आमचे प्रत्येक जाणाचे काम। आणि एक मिरर जसो आसता, आरसो जसो आसता, फोर्थ स्टेट इज द मिरर टू एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन सोसायटी। हे आरशान लोकांक पळोवपाक संधी तुम्ही दितात, हे आरशाक कितें जाता ते बरें वायट लोकांचे नदरेत तुम्ही हाडटात। सो तुमची व्हड जबाबदारी जावन आसा। हे तिनूय स्टेट, जावं ते लेजिस्लेचर, जावं ते एक्झिक्युटिव्ह, जावं ते ज्युडिशरी, खंय चुकता जाल्यार तुम्ही बरोवपाचे तुमचे काम जावन आसा, लोकांचे नदरे हाडपाक तुमचे काम जावन आसा। आणि हे काम बरे भाशेन केला म्हूण फुडेंय बरें करपाक हांव तुमकां शुभेच्छा दिता आयच्या दिसाची। आणि समजता फुडें गोंय आमचे फुडें वचत रावतले तुमचेय सगळ्याच्या आदारान। लेट अस ऑल बी पार्टनर्स इन ग्रोथ, म्हणजे बरें करपाक लोकां खातीर, हे स्टेटी खातीर, स्टेट फुडें व्हरपा खातीर। आणि जे हांगा मांडावळ थोडे पॉइंट्सांची आमचे बाब राजान केला, फॉर एक्झाम्पल पासिंग ऑफ दॅट बिल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, आमी तेन्ना ते चिंतून केल्ले फॉर जर्नलिस्ट टू बी प्रोटेक्टेड, ते बिकॉज ऑफ द न्यू एक्ट विच हेज कम ते पेंडिंग उरला। हांव तुमकां सांगपाक सोदतां फुडले असेंब्ली 100% आमी ते हाडून पास करून सेंटरात हाडटले। दिस वील हॅपन। As far as other demands are concerned, I think already it is under active consideration of the government. आणि जसे म्हाका बाबा आमचे दीपक बांदेकर सांगताले, खूब आमी करीत आसा, आनीकूय आमी जर्नलिस्टांक करपाक सोदता, बिकॉज दिस गव्हर्नमेंट सिन्सियरली बिलीव्स यू आर अ इम्पॉर्टंट पिलर ऑफ डेमोक्रेसी। लोकशाही बरे भाशेन चलोवन दी, बरे भाशेन कितें बरें आहा ते लोकांचे नदरे हाडून दी, आनी वायट आहा तेय हाडून कितें बरें ते फुडाराक जावन दी म्हूण हांव हे आंवडे धरून तुमकां परत एकदा आयच्या दिसाची शुभेच्छा दिता आसतना ऑल द व्हेरी बेस्ट म्हणटा। एंड हांव समजता की फुडें आमी सगळे जावन गोंयचे कितें तरी बरें करया, चड आनी चड। देव बरें करूं। चडान चड दिनवास सर, देव बरें करूं। तुमची भोवमोलादीक उतरां सगळ्यांक उर्बा दिवन